यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला जे आहे ते थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आणि त्याआधी जर पाहिलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख जे आहेत ते आता यवतमाळ या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी संजय देशमुख आहेत। भाऊ, मतमोजणीला थोड्याच वेळात जे आहे ते सुरुवात या ठिकाणी होणार आहे। उत्कंठा निकालाची सर्वांना लागली आहे। काय वाटतं एकंदरीत विश्वास तुम्हाला? एकंदरीत काय आता प्रभू श्रीरामचंद्राचं दर्शन आणि सर्व देवी देवतांचं दर्शन घेऊन मी मतमोजणीसाठी त्या ठिकाणी जात आहे आणि मला विश्वास आहे की या मतमोजणीमध्ये लोकांनी ज्या पद्धतीनं गेल्या 5-6 महिन्यापासून या यवतमाळ वाशिममध्ये फिरत आहे, सर्वसामान्य लोकांनी, सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व पक्षाच्या लोकांनी जे परिश्रम केलेला आहे ते परिश्रमाची पूर्तता मतदानाच्या स्वरूपात होईल असं मला या ठिकाणी आशा आहे। किती विश्वास तुम्हाला विजयाचा संपूर्ण वाटतो? काय एकंदरीत चित्र पाहता? काय कच्चे दुवे आणि काय पक्के दुवे या संपूर्ण निवडणुकीतले? नाही, मला तर 100% विश्वास आहे, कारण मी असा एकही मतदारसंघ राहणार नाही की ज्या मतदारसंघामध्ये मला लीड मिळणार नाही। प्रत्येक मतदारसंघामध्ये लीड मिळेल अशी माझी अपेक्षा आहे आणि तशा प्रकारचं चित्रसुद्धा या लोकसभेच्या निवडणुकीत मी पाहायला मला मिळालं आहे। आणि मग काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो आणि शिवसेना असो, आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी जे परिश्रम केलेला आहे त्याच्या फलश्रुतीमध्ये मतदान स्वरूपी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मला मतदान होईल अशी आशा मला आहे। निश्चित विजय जो आहे तो माझाच होईल, मतरूपी मोठे आशीर्वाद मला मिळतील असा विश्वास जो आहे तो संजय देशमुख यांनी व्यक्त केला आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।